नागरिक हा अत्यंत उत्साहात आणि जोशात मला मतदान करायचं या भावनेतून आज समोर येतं। मला वाटतं महायुतीच्या काळामध्ये झालेली जी काही कामं आहेत त्याची पोचपावती आम्हाला या मतदानाच्या माध्यमातून मिळते। मला मतदान करायचं 100% मतदान झालं पाहिजे। ही जे वारंवार शासनाकडून असेल, सरकारकडून असेल किंवा इतर राजकीय नेत्याकडून असेल, त्या सर्व आव्हानाला आज प्रतिसाद मिळतोय। मी आता मतदाराला चाललोय। मला वाटतं या मतदारसंघामध्ये मला माझे जे मतदार आहेत ते चांगल्या मताने निवडून देतील। माझ्या केलेल्या कामाची पावती मला मिळेल। निश्चित त्यांच्या सेवेसाठी पुन्हा मी या 23 तारखेला रुजू होईल एवढं मात्र निश्चित आहे। रात्रीच्या हल्ल्याबद्दल काय सांगाल? मुलाच्या गाडीवर जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मुलाबरोबर जो काही त्याचा मित्र होता तो आता सिग्माला ॲडमिट आहे आणि याची पोलिसांनी दखल घेऊन मला आश्वासित केलेलं आहे की आम्ही याचे तपास लावू, आरोपीला पकडू। म्हणून वातावरण बिघडू नये यासाठी मी कोणताही पाऊल न उचलता पोलिसांना सहकार्य करण्याचं ठरवलं आहे। अंबादास दानवेने असा आरोप केला की एकतर तुम्ही हे स्वतःच करून घेतलं असेल किंवा कालीचरण महाराजांमुळे मराठा समाजात नाराजी होती, त्याकडे एखाद्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली असेल। अंबादास दानवेने आता फक्त त्या काय शिंदेंची दलाली करायचं काम हाती घेतलेलं आहे, म्हणून त्याच्याकडं असे बिचूक आरोप करण्यापेक्षा दुसरं काही उरलेलं नाही। त्यांनी दिलेला उमेदवार जो पैसे देऊन ज्यांना तिकीट दिलेला त्याचं आता काय होईल ते तुम्हाला 23 तारखेला कळेल।